नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच वर्षांनी गावाकडे राहण्याचा योग आला. म्हणजे पाऱ्यात हे बघा, गाड्या पार्किंग इथं केलेल्या आहेत. आणि मागेही मी एकदा सांगितलं होतं तुम्हाला की हे आमचं घराजवळचं चक्रेश्वर मंदिर. सकाळ म्हटली की खरंच गावाकडं वातावरण खूप शांत असतं. गाई बसले, उठ उठ, म्हैस पण आहे, गोठा आहे. आणि हे ते जुनं चक्रेश्वराचं मंदिर की ज्याचं जवळजवळ 400 ते 500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे असं सांगितलं जातं. बघा, अगदी स्थिर उभं आहे असं, म्हणजे ना कुठलं बांधकाम याच्यामध्ये, फक्त शिळावर शिळा, दगडाच्या शिळाच्या उभा केलेत. हे जुने वाडे, मागेही मी सांगितलं होतं की देवीखिंडीमधील तो वाडा, तसे हे पारेगावातील असे जुने वाडे आहेत. एकदम पुरातन, दुकानदारांच्या या आठवणी जीर्ण होत चाललेल्या आहेत. बघा, तुम्ही बघू शकता. आम्ही लहान होतो त्यावेळेला हा मेन दरवाजा होता. आता संपूर्ण मोडकळीस आले आणि हा गावातील हिरवा वाडा म्हणून ओळखला जातो. किती जवळजवळ आहेत बघा दोन्ही वाडे, आणि याच्यामधून येण्या जाण्यासाठी रस्ता. हे गावचं एक वेगळंच रूप असतं, शहरातलं वेगळं आणि गावाकडचं वेगळं. शेजारीची म्हैस बघा बाहेर बांधली, मळणी मशीन असेल, हे पेरणीसाठी खुरटण्यासाठीचं हे यंत्र. आणि हा असा सकाळची एकदम शांत सकाळ बघा, एक शांत वातावरण. आणि हे बघा, सकाळचे 6 वाजलेत, पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि एकदम शांत सकाळ, म्हणजे कुणीही रस्त्यावर नाही आहे. अगदी आम्ही लहानपणी या ओढ्यामध्ये खेळायचो, तिथं आता काय अवस्था झाली आहे बघा. हा ओढा, याच्यामध्ये आम्ही त्या काळी अगदी पोहायला यायचो, म्हणजे याच्यामध्ये पोहायचो. अगदी इथं या ओढ्यात आम्ही झरा काढून त्यातले पाणी प्यायचो. परंतु आज ती परिस्थिती आहे का बघा. झाडी घनदाट, वातावरण शांत. आणि हा इकडं आता बंधारा झाला आहे. हा पावसाळ्यात धो धो वाहत असतो, परंतु आज शांत आहे. असं हे गावाकडचं सकाळचं रूप, जशी परिस्थिती तुम्हाला दाखवतो. खरंच शांत स्वच्छ वातावरण असतं खेडेगावामध्ये, तिचा पण अनुभवतोय. हा आता इथं ओढ्यावरती ब्रिज झालेला आहे. या ब्रिजवरनं मागं पुढं यायला, म्हणजे अलीकडे पलीकडे जायला येतं आहे. पाणी थोडंसं कमी आहे आता, परंतु नेहमी पावसाळ्यात पाणी हे फुल असतं. जुनी घरं, गलाई बांधवांच्या खुणा अजूनही दाखवत आहेत. तर प्रत्येकानं आपापली घरं बांधलीत, त्यामुळे ही आता ओस पडत चाललीत. खरंच आपण जे शहरातली लोक परत खेडेगावाकडे का येत आहेत, त्याचं कारण हेच आहे की शांतता.
गजबजलेल्या शहरामध्ये घुसमटलेला जीव त्याला थोडीशी विश्रांती देण्यासाठी लोक आता परत खेडेगावाकडं पळत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि त्याच्यातील एक छोटंसं तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की हे आज योगायोगानं पाऱ्यात राहायचा प्रसंग आला आणि सकाळची शांतता आणि हेच लोकांना पाहिजे असतं. बघा तुम्ही पक्ष्यांची किलबिलाट, सकाळच्या शांत वातावरणामध्ये अगदी दूरवर ओरडलेला पक्षी अगदी ठळकपणे ऐकायला येतो. आणि या वातावरणाचाच आनंद घेण्यासाठी लोक आता परत एकदा खेडेगावाकडे वळत आहेत. धन्यवाद.